याची अमाऊंट सुद्धा पेड झालेली आहे. इथं अमाऊंट पेड असं आहे, परंतु हे काम आता सुरू झाले. वास्तविक पाहता हे बिल तयार होण्याच्या अगोदर काम झालं पाहिजे, नंतर बिल तयार झालं पाहिजे, मागणी झाली पाहिजे, पण तसं झालं नाही. त्याचप्रमाणे गणपती मंदिरापासले 2 हे काम आहेत. त्याचप्रमाणे सईदबा दर्गा या ठिकाणचं सुद्धा हे 17 लाख रुपयाचं काम आहे. याचं सुद्धा बिल 5/8/2025 ला झालंय आणि ती सुद्धा अमाऊंट पेड झाली. 50 लाखाहून अधिक रक्कम जी आहे ती कामं न करताच उचललेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी मी उभा आहे हाच तो प्युअर ब्लॉकचा ठोकळा आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 2025 मध्ये याचं बिल उचललं गेलं. मात्र गावकऱ्यांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जी तक्रार केली की आमच्या गावामध्ये ठोकळाच बसवला नाही किंवा प्युअर ब्लॉक बसवला नाही, त्याच्यानंतर ही चौकशी झाली. नंतर भीतीपोटी या संपूर्ण जे मंडळी आहेत किंवा गुत्तेदार त्यांनी हा प्युअर ब्लॉक बसवलेला आहे. काम चालू आहे. तक्रारदार माझ्यासोबत आहेत. नेमकं काय घडलेलं आहे, कशा पद्धतीनं संपूर्ण भ्रष्टाचार केलेला आहे, संपूर्ण सांगा व्यवस्थित. अंमळनेरमध्ये गणपती मंदिर परिसरामध्ये 2 कामे आहेत. एक गणपती मंदिर परिसर आणि एक गणपती मंदिर पाठीमागे 8,61,000 याचं बिल 25/7/25 म्हणजे 2025 मध्ये झालेलं आहे. याची अमाऊंट सुद्धा पेड झालेली आहे. इथं अमाऊंट पेड असं आहे, परंतु हे काम आता सुरू झाले. वास्तविक पाहता हे बिल तयार होण्याच्या अगोदर काम झालं पाहिजे, नंतर बिल तयार झालं पाहिजे, मागणी झाली पाहिजे, पण तसं झालं नाही. त्याचप्रमाणे गणपती मंदिरापासले 2 हे काम आहेत. त्याचप्रमाणे सईदबा दर्गा या ठिकाणचं सुद्धा हे 17 लाख रुपयाचं काम आहे. याचं सुद्धा बिल 5/8/2025 ला झालंय आणि ती सुद्धा अमाऊंट पेड झाली. त्याचप्रमाणे हनुमान मंदिर अंमळनेर या ठिकाणचं सुद्धा काम झालेलं आहे. हे 11/2/25 ला काम झालेलं असं दाखवलेलं आहे, पण त्याची अमाऊंट आणखी पेड झाली नाही. पण 11/2/25 ला काम झालं असं दाखवलंय आणि 84,000 त्याचे उचललेले आहेत आणि 8 लाखाचं ते बिल आहे. अशा प्रकारे गुत्तेदाराचे पैसे दिले जातात, पण ज्या सर्वसामान्य शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी 2-2 वर्ष झाली विहिरी खाल्ल्यात, व्याजाने पैसे घेऊन विहिरी खाल्ल्यात, पण त्या शेतकऱ्याचे बिल या बिलाच्या अगोदर होऊनही त्या शेतकऱ्याचे विहिरी बांधकामाचे बिल शेतकऱ्याला मिळाले नाहीत. ही शेतकऱ्याची खंत आहे. म्हणजे जरी काही झालं, निसर्ग असला तरी शेतकऱ्यावर कोपतो, गुत्तेदार असला तरी शेतकऱ्यावर कोपतो. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यावर सर्व बाजूने अन्याय होतोय. तर याला वाचा फुटावी, या प्रकरणाची सविस्तर चौकशी होऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही अशी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार आहे. कामं न करता पैसे उचललेले आहेत. याला जबाबदार कोण आहे? तुम्ही अधिकाऱ्यांना भेटलेला आहात का? अधिकाऱ्यांकडनं काय सांगण्यात येते आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक किंवा रोजगार सेवक असतील किंवा इतर काही व्हिडिओ वगैरे असतील, यांचं म्हणणं काय नेमकं? यांच्याशी संपर्क साधला, पण प्रत्येक जण म्हणतो तुम्ही अँगल कॅम्प मध्ये फोटो काढून ठेवा, बघू नंतर. बाकी याच्याशिवाय दुसरं उत्तर येत नाही. प्रत्येकाशी संपर्क साधला, त्यांनी सांगितलं की अँगल कॅम्प मध्ये फोटो काढून ठेवा, नंतर बघू, अशी भूमिका प्रत्येकाची आहे. तर संपूर्ण तुम्ही चौकशीसाठी अर्ज केलेला आहे. अर्जानंतर तुमचं एक आज काम सुरू झालेलं आहे. तुमचं आणखी काय म्हणणं आहे? कशी पद्धतीने कारवाई झालेली पाहिजे? संबंधित गुत्तेदार असतील किंवा ठेकेदार असतील यांच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे? हे काम या ठिकाणी उशिरा झालं आणि नियमानुसार सुद्धा नाही. जे इस्टिमेट आहे, इस्टिमेट प्रमाणे जे काम व्हायला पाहिजे त्याप्रमाणे झालं नाही. हे जर ठोकळे आपण उचकून बघितले तर याच्या खाली पीसीसी केलेलं नाही किंवा सिमेंटचा कसलंही नाही, फक्त कस टाकून हे काम केलेलं आहे. तर हे काम वास्तविक पाहता इस्टिमेट प्रमाणे व्हायला पाहिजे. तर इंजिनियरशी संपर्क साधला, तो सुद्धा कोणते उत्तर देत नाही. अशा प्रकारे एकंदरीत गावामध्ये ही परिस्थिती आहे. या ठिकाणी हा जो रस्ता झालेला आहे, पहिला रस्ता 1-2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री सहायता निधीतून झालेला आहे. याचं सिमेंट कॉन्क्रीटकरण झालंय आणि त्याच्यावर पुन्हा ठोकळा टाकला जातो. आता परत या ठोकळ्यावर परत काय करणार आहे? म्हणजे एकाच जागेवर जर शासनाचे एवढे पैसे खर्च होत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. पहिल्यांदा रस्ता 1.5 वर्षापूर्वी केला, रस्ता सिमेंटी केल्यानंतर पुन्हा त्याच्यावर ठोकळे टाकले, आता पुन्हा ठोकळे टाकल्यानंतर पुन्हा त्याच्यावर सिमेंटी रस्ता करणार का? म्हणजे एकच जागा दाखवून त्याच्यावर अनेक प्रकारचे बिलं उचलणं हे चुकीचं आहे. अवश्य निधी आणावा, पण गावकऱ्यांना विचारात घेऊन तो निधी योग्य त्या ठिकाणी खर्च केला जावा अशी विनंती आहे. मात्र हे संपूर्ण तुम्ही या ठिकाणी तक्रार अर्ज केल्यात, काम सुरू झालेले, पुढची तुमची भूमिका काय असणार? कारण पारदर्शकता नाही आणली तर तुमचं पुढची दिशा कशी असणार नेमकी? पुढे आम्ही कलेक्टर आणि सीओकडे तक्रार करत राहणार आहे आणि जर याला न्याय नाही मिळाला तर सर्व गावकऱ्यांच्या वतीने जो निर्णय होईल त्याप्रमाणे निर्णय घेणार आहोत.